नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपण आज जात आहे औंढ्याले दर्शन करण्यासाठी. तर मी आणि जात आहे पांड्या माझ्यासोबत आहे. चला तर मग जाऊया आपण गेला औंढ्याला जाऊ, दर्शन वगैरे करूया. तिथं गार्डन पण आहे, गार्डन पण आपण बघणार आहे. तर सध्या आपण हायवेवरती उभे. आता आपण जात आहे औंढ्याच्या रोडनं. तर चला बघूया कसा होतो माझा ब्लॉग कसा आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब दबा की ना. तर आता सध्या आपण थांबलो आहे ब्रेकसाठी. आता औंढा इथून जवळपास 20 किलोमीटर औंढा बाकी आहे. आता आम्ही थांबलो ब्रेक करण्यासाठी. तुझा रस्ता म्हणलं चल पांड्या, रस प्यायचा का तुला? रस प्यायचा का नाही? रस प्यायचा का नाही? तुम्ही मग चाल. तर आम्ही घेतलेला सध्या रस. आता आम्ही करतो रस पार्टी. रस प्यायल्यानंतर आम्ही जातात औंढ्याला. इथून सुद्धा 15 किलोमीटरवरती औंढा बाकी आहे. एक एवढ्या उन्हामध्ये पण सुद्धा गाडी चालवणं म्हणजे लई मुश्किल आहे. आणि मेन म्हणजे पाण्याला येत नाही गाडी चालवता, त्याच्यामुळं गाडी मला चालवायचं काम पडायला. तर चला हे आहे आपला हायवे. आपल्याला ह्या रूटने जायचं इकडं औंढ्यासाठी. तर चला औंढ्याला जाऊन बघूयात. पोचलो आहे औंढ्या नागनाथला. हे बघा इकडे बॅक साईड जे एक आहे पूर्ण पार्किंग स्पॉट आहे. मागलं पार्किंग स्पॉट. इकडे एक मंदिर पण आहे. आता आपली गाडी जर केली आपण पार्किंग. आता आपण जाऊया मंदिराच्या आत, बघूया काय माहोल आहे काय नाही. तर चला. तर आम्ही फायनली पोहोचलो आहे मंदिरामध्ये पोहोचल्या आम्ही सध्या बसलो थोडा 10-15 मिनटं. कारण की मंदिरामध्ये एवढी गर्दी आहे सध्या दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. त्यामुळे सध्या आम्ही दर्शन करणार नाही. सध्या आम्ही ह्या एरियामध्ये बसून आहे. तर आम्ही इथून दर्शन फक्त बाहेरून घेतलं. आता आपण जात आहे औंढा नागनाथ बोटिंगकडे. तर आपण पार्किंग तिथं आपण गार्डनसुद्धा आहे आणि बोटिंगसुद्धा आहे. जे 80 रुपये तिकीट आहे काहीतरी आपण तिथं बोटिंग करू. मी आणि पांड्या आम्ही दोघं पण बोटिंग करणार आहे. आपण जाऊया तिथं कशी बोटिंग करणे बघूया. सध्या हे मंदिर बघा, हे आहे मंदिर औंढा नागनाथ मंदिर. एवढी भक्तांची गर्दी असल्यामुळे आपण दर्शन घेतलं नाही, बाहेरून दर्शन घेतलं आणि आपण आता जात आहे बोटिंग करता. चला जाऊया. फायनली मंदिराच्या बॅक साईड आलेले बघू शकता. मंदिरची बॅक साईड ऊन एवढं असल्यामुळे आमचे पाय पण जळत आहेत. तर आपण आलो इथं कुंडाकडे. हे बघा इथं आहे कुंड. पावसाळ्यामध्ये पूर्ण कुंड पाण्यानं भरून जाते. एकदम भारी नजारा आहे असा. खाली पण जाण्याचा रस्ता आहे पण सध्या रस्ता आहे बंद. तर आपण जाऊया समोर, बघूया समोर काय आहे. तर गरमी जास्त असल्यामुळं पाय पण जळायला आमचे. तर हे आहे कुंड. इकडं आहे शनिदेवाचं मंदिर आणि हे आहे आपलं जिकडून आपण आलतो त्या तिकडे जाण्याचा रस्ता. ते बघू शकता सध्या कुंड म्हणजे पाणी नसल्यामुळे कुंड सगळा सुका आहे. आणि इकडं आहे मंदिरच्या मागून समोरून जाण्याचा रस्ता आणि हे आपल्या बाईकवर जाण्याचा रस्ता. मंदिराच्या बॅक साईडनं सुद्धा इकडं एक दत्तात्रेयाचा मठ आहे. बघू शकता इथं आहे मूर्ती. ह्या साईडनं पण आहे. बस खूप सारे असे इथं मंदिर आहेत. यांची बॅक साईड इथं आहे जातं. इथं पहिल्या काळामध्ये गहू दळत होते. खूप असं भारी आहे. पाण्यात कसं वाटलं तुला इकडं आहे मंदिर? खूप चांगलं मंदिर आहे आणि पुन्हा खूप रहस्यमय तू मंदिर. पहिल्या वेळेस आला नव्हतं इकडं? कधी आलता काय मंदिरामध्ये? नाही पहिल्यांदा वेळेस आलो मंदिरामध्ये. पांड्या म्हणजे पहिल्या वेळेस आला. पांड्या साधू नव्हता आला कधी. तर पांड्याला दाखवलं. हे इकडे एक मंदिर आहे आणि ह्या इकडे एक साईबाबाचं मंदिर सुद्धा आहे.
पाण्याचा खुश झाला असेल काय पण. तर चला आता आपण जाऊया आपल्या बाईककडे. तर आता आम्ही आलो आमच्या गाडीकडे. तर पांड्या काय करत होता, जायचं का नाही, बोटिंगकडे जायचं का नाही? चला तर मग जाऊया आपण बोटिंगकडे. तर सध्या आम्हाला हिंगोलीत पण जायचं आहे. हिंगोलीमध्ये आमचं काम आहे, मित्राचा पेपर असल्यामुळे 5 वाजता पेपर सुट्टी द्यायचा शंकरचा. तर आम्हाला इथं वाजले 3:30-4. तर जाण्यासाठी अर्धा घंटा लागेल. तिकडून जाऊ का नाही विचार पडला आता आम्हाला. कसं पाणी जायचं का नाही? चला तर मग जाऊया आपण. एक पुढच्या वेळी तुम्हाला बोटिंगकडे तर दाखवू शकतो. तर आता मग जाऊया आपण. तर जायचं कुठं आता, बोटिंगकडे जायचं का शंकरकडे जायचं? आता आज माझ्या मित्राचा CETचा पेपर आहे. त्याची गाडी घेऊन आम्ही औंढनाथ नागनाथमध्ये आलेलो आहोत. तर माझ्या मित्राला खूप गडबड, म्हणजे माझा मित्र तिथं एकटा आहे. राहू दे, पाहू आपण पुढचा विषय काय होते काय नाही. एकदा आपण जाऊन चक्कर मारून होता, नाही तर आपण सरळ चालले जाऊ. तर हे काही बंदरामध्ये खूप गर्दा होता म्हणून आम्ही दर्शन वगैरे घेतलं नाही. तर आम्ही जाणार आहोत गार्डनकडे, बोटिंगकडे. तर चला तर मग जाऊया आपण बोटिंगकडे. तुला माझ्यासोबत आहे बोटिंगकडे जाण्यासाठी. ड्रायव्हर आहेत माझा तो. हा रस्ता इकडे खूप कल वगैरे आहे. तर मंदिर पण खूप रहस्यमय होतं काही, पण आमचं दर्शन वगैरे झालं नाही कारण की तिथे खूप गर्दा होता. तर गाईज तर एक गार्डन वगैरे बोटिंग करायचं. गार्डनकडे जातो गाईज. चला तर मग भेटूया आपण गार्डनमध्ये. तर फायनली आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहे. गार्डनमध्ये तिकीट लागते 60 रुपये दोघाचे. 60 म्हणजे प्रति पर्सन 30 रुपये तिकीट. हे बहुशः हे गार्डन एरिया, इकडे गार्डन एरिया इकडं आहे. जे लहान लेकरांचे खेळण्याचे साहित्य इकडं आहे. तर आपण जात आहे बोटिंगकडे, जिकडे आपल्याला बोटिंग करायची आहे तिथं आपण जाणार आहे. सध्या बोटिंग बघू चालू आहे की नाही. सध्या मागच्या वेळेस चालू होती, पण यावेळेस बोटिंग चालू आहे की नाही बघावे लागेल. हे बघा, हे आहे नजारा. तर गाईज तर आम्ही चिपुदा आम्ही चाललो बोटिंगकडे. चिपुदा आपण बोटिंगकडे झालो, तुला कशी खुशी होत आहे ठीक आहे नाही? आता पाहू, बोटिंग चालू असतं आपण बोटिंग करणार आहे आता. हा तर आम्ही बोटिंगचं चालू असले बोटिंग करणार आहोत. तर तुम्ही कधी येता औंढा नागनाथ येते तर इथलं गार्डन वगैरे खूप छान वगैरे आहे. तर गार्डन मला खूप आवडलं गाईज. चालतो याचे. खूप मजा येते खेळायला. डबल शीट पाण्याचं ऐकून वर जात ऐकून. गाईज खूप मजा येते खेळायला. चालेल, चप्पल. मी बिना हात सोडून खेळू शकतो का? तर सध्या आम्ही गार्डन फिरून सगळं ओके मध्ये झालेलं आमचं काम आहे. पांड्या आणि मी इथं बोटिंग करून जाणार, पण बोटिंग सध्या बंद होती त्यामुळे आम्ही गेलो नाही. पण आता सध्या आपल्याला जायचं आहे सध्या लवकर हिंगोलीला. शंकरचा पेपर सुटला असेल, शंकरचा पेपर सुटणार आहे 5 वाजता. त्याला आम्हाला घ्यायचं आणि जायचं आपल्या गावाकडं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या वेळेस आम्ही असेच नवीन नवीन ब्लॉग आणत राहू. आणि ब्लॉग आवडला असणार नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.